देवा, हे म्हातारपण नको रे देऊस. पेन्शनच्या पैशातून बायकोला साडी भेट दिली, परंतु त्यामुळे सुनेने आणि मुलाला आईबापाला घराबाहेर हकलून दिले होते. रविकांत रावांना पूर्णपणे कोणत्याही कामासाठी त्यांच्या बायकोवर अवलंबून राहायला लागायचं, कारण वयामानानुसार त्यांचे हातपाय थकले होते आणि त्यातल्या त्यात ते एक दिवस पाय घसरून पडल्यामुळे त्यांचा पाय देखील जरा दुखतच होता. म्हणून जे काही काम असेल ते त्यांच्या बायकोवरती अवलंबून त्यांना करावं लागायचं. बाकी मुलगा आणि सून तर त्यांना साधं विचारत देखील नव्हती. एके दिवशी सकाळी मायाताईंनी रविकांत रावांचा हात धरून बाहेर अंगणात त्यांना खुर्चीवर नेऊन बसवलं आणि त्या आतमध्ये स्वयंपाक करत जाऊन पटापट कामे उरकू लागला. गरमागरम नाश्ता बनवून सुनबाईला आणि मुलाला दिला. त्यानंतर रविकांतजींना देखील दिला, कारण रविकांत रावांना सकाळी सकाळी गोळ्या आणि औषधं घ्यावी लागत होती. त्यामुळे पहिला नाश्ता त्यांनाच करावा लागायचा. रविकांत रावांना रिटायर होऊन जवळपास आता 3 वर्षे झाली होती. सरकारी कामामध्ये असल्यामुळे पेन्शन देखील त्यांना चांगली मिळत होती, परंतु दिवसेंदिवस त्यांना डोळ्यांना दिसायला प्रॉब्लेम झाला होता. ते नेहमीच आपल्या बायकोला म्हणजेच मायाताईंना बोलायचे, अगं मीना, मला समोर दिसतंय ते सगळं बुरसट बुरसट दिसत आहे, काहीच असं ठळक दिसत नाही. त्यांचे नेहमीच बोलणं असायचं, परंतु मुलगा आणि सून याकडे लक्ष देत नव्हती. परंतु खरोखरच त्यांना दिसायला खूप प्रॉब्लेम झाला होता. मीनाताईंनी सांगितले, ठीक आहे, आपण संध्याकाळी जेवायला बसल्यावर मी मुलाला आणि सुनेला विचारून तुमच्या डोळ्यांच्या ऑपरेशन बद्दल काय बोलतायत ते बघू. संध्याकाळी मीनाताईंनी सगळ्यांचा स्वयंपाक बनवायला घेतला. त्यानंतर मुलगा आणि सून जेवायला बसली. त्यावेळी मीनाताईंनी आपल्या मुलाला आणि सुनेला सांगितलं की तुमच्या बाबांना जरा दिसायला प्रॉब्लेम झाला आहे, सगळं काही ब्लर ब्लर दिसत आहे, त्यामुळे आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. परंतु मुलगा काही बोलण्याच्या आधी सुनेंनी सांगितलं, आता या म्हातारपणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होणारच आहे, कशाला डॉक्टर पाहिजे, पिकलं पान आहे, कधी गळून पडेल काय सांगता येणार आहे, कशाला जास्तीची नाटकं करताय डॉक्टराची. एवढं कणखर वक्तव्य ऐकून सुनेने मुलाला काही बोलायला ठेवलंच नव्हतं. परंतु त्यानंतर मुलगा देखील बोलला. सुनेच्या होला हो करत म्हणाला, माझी बायको बोलत आहे ते खरंच आहे, आता तुम्हाला म्हातारपण झालं आहे, सारखं सारखं प्रत्येक गोष्टीला दवाखाना कशाला पाहिजे, तुम्हाला तुमचा एक एक अवयव हळूहळू निकामी होईल, मग प्रत्येकासाठी काय दवाखान्यात जायचं का, घरात गुपचूप बसून राहा, जास्तीचं डोकं चालवायचं काम करू नका आणि खर्च वाढवायचं तर मुळातच करू नका. आपल्या मुलाचं आणि सुनबाईचं हे बोलणं ऐकल्यानंतर रविकांत रावांना आणि मीनाताईला समजून चुकलं होतं, हे काय आपल्याकडे लक्ष देणार नाहीत. मुलाचं आणि सुनेचं जेवण झाल्यानंतर दोघेही म्हातारी आईबाप जेवायला बसले. जेवण झाल्यानंतर मीनाताईंनी रविकांत रावांना गोळ्या दिल्या आणि त्या किचन साफ करत किचन मधलं काम आवरून झोपायला निघून गेले. झोपायला गेल्यानंतर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि मीनाताईंनी रविकांत रावांना सांगितलं, तुम्ही काळजी करू नका आणि सून तसेही आपल्याकडे मुलगा आणि सून लक्ष देणारच नव्हते, हे आपल्याला माहित नव्हतं का, परंतु आपण आपलं कर्तव्य म्हणून त्यांच्या कानावर एकदा घातलं. परंतु ठीक आहे, नाही ते लक्ष देत तर आपणच आपल्यासाठी आहोत ना, आपण करूयात काहीतरी, असा धीर देत रविकांत रावांना मीनाताई बोलल्या. परंतु रविकांतराव म्हणतात, अगं मीनाबाई, पाहतेस ना तू, जेवढी काही पेन्शन मिळते तेही आपण सुनबाईच्या हातामध्ये देऊन टाकतो, रिटायरमेंटच्या पैशातून तर आपण घर घेतलं होतं, आपल्या हातात असं काहीच उरलं नव्हतं, मग आपण करणार तरी काय आहे. आपल्याला महिन्याच्या गोळ्या घेण्यासाठी सुद्धा आपल्या मुलांसमोर लाचार व्हावे लागते आणि पैसे मागावे लागतात. आपलेच पैसे असून देखील आपल्याला त्यांच्याकडे भिकाऱ्यासारखं लाचार होऊन मागावं लागतं. सांग मग आपण दवाखान्यात कसे जाणार आहोत. मीनाताई म्हणाली, काळजी करू नका, काहीतरी होईल, देव आपल्याला मार्ग नक्कीच दाखवेल. त्यावेळी मीनाताईंना एक आयडिया सुचली. मीनाताई म्हणाल्या, अहो मला माहित आहे आपल्याकडे पैसे नाहीये, परंतु पैसे कमवण्याचा एक मार्ग निश्चित आहे. पहा ना, तुम्ही मला एकदा माझ्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट म्हणून सोन्याचे कानातले केले होते, जे मी दररोज काय आपण करूया ते कानातले सोनाराला
देऊया. सोनाराला आपल्याला कमीत कमी त्याचे 20-25 हजार नक्कीच देईल. मग ते पैसे, त्या पैशातून आपण तुम्हाला दवाखान्यात घेऊन जाऊ आणि तुमचं डोळ्यांचं ऑपरेशन करून. रविकांतराव म्हणत होते. अगं नको, मी तुला प्रेमाने आवडीनं तर दिला आहे, माझी आठवण आहे, कशाला ते सोनाराकडे मोडायचं. बघूया दुसरा काही पर्याय मार्ग निघतो आहे का. परंतु मीनाताई त्यांच्या मतावरती ठाम होत्या. त्या म्हणाल्या नाही, दुसरा कोणताही पर्याय निघणार नाही आणि तुमची आठवण ठेवून तरी मी काय करू. तुम्ही माझ्यासमोर आहात ना, मग तुम्हाला बरं करणं हे माझं कर्तव्य आहे. जरी मुलगा आणि सून तुमची दखल घेत नसली तरी मी तुमची अर्धांगिनी आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. उद्या सकाळीच आपण दवाखान्यात निघून जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळीच रविकांतराव आणि मीनाताई उठून अंघोळ वगैरे करून बाहेर निघाल्या. तेवढ्या सुनबाई बेडरूम मधून बाहेर येऊन मीनाताईंना आणि रविकांतरावांना विचारलं, कुठे चालला आहात? आज सकाळी सकाळी फिरायला. मीनाताईंनी सांगितलं, आपल्या बाजूच्या सेक्टर मध्ये एक डोळ्यांचं शिबिर आहे, तिथे तुझ्या सासऱ्यांना मी दवाखान्यात घेऊन चालले आहे. मोफत तपासणी करून देणार आहे, त्यामुळे त्यांना एकदा तिथे दाखवून आणते. सुनबाई म्हणाली, ठीक आहे, जरा लवकर जा, परंतु घरातील कामे कोण करणार आहे, त्यामुळे लवकर जाऊन लवकरात घरातील कामे करण्यासाठी परत या. सुनेच्या होला हो करून मीनाताई आणि रविकांतराव तिथून निघून गेले. ते कोणत्याही शिबिरामध्ये न जाता ते डायरेक्ट दवाखान्यामध्ये गेले होते. दवाखान्यात गेल्यानंतर डॉक्टरांनी रविकांतरावांना तपासले आणि सांगितले की त्यांच्या डोळ्यावरती मोतीबिंदू आला आहे आणि त्याचं ऑपरेशन करावं लागेल. डॉक्टरांनी मीनाताईंना सांगितलं, ऑपरेशन अगदी अर्ध्या तासामध्ये होऊन जाईल, तुमची तयारी असेल तर तुम्ही मला तसं सांगा. रविकांतरावांचा आणि मीनाताईचा त्यांचा विषय झाला. आपणच आलो आहोत आणि पैसे या आपल्याजवळ आहे, तर आपण ऑपरेशन करून घेऊया. मीनाताईंनी डॉक्टरांना ऑपरेशन करण्यासाठी सांगितलं. ऑपरेशन झालं त्यानंतर मीनाताई रविकांतरावांना घेऊन घराकडे गेल्या. घरी गेल्यानंतर सुनबाई आणि मुलगा म्हणाला, वा वा, तुम्ही तर संपूर्ण दिवस घालूनच आलात. आता अर्ध्या तासात रिटर्न येतो म्हणून सांगून गेलात आणि संपूर्ण दिवसभर कुठे टाइमपास करून आलात काय माहिती. तेव्हा मीनाताईंनी सांगितलं, त्या डॉक्टरांनी तुमच्या बाबांना सांगितलं डोळ्यामध्ये मोतीबिंदू आला आहे, त्यामुळे ऑपरेशन करावे लागेल, म्हणून आम्ही ऑपरेशन करून आलो आहोत. लगेचच विचारलो, ऑपरेशनसाठी पैसे कुठून आणलेत? मीनाताई, मी त्यावेळेला वेळ मारून नेण्यासाठी खोटे बोललो. तिथे शिबिरामध्ये मोफत ऑपरेशन करून देखील मिळत होतं, त्यामुळे ऑपरेशनला पैसे देखील लागलेच नाही, त्यामुळे वेळ मारण्यासाठी ते दोघेही खोटे बोलले. सुनबाई म्हणाले, ठीक आहे, आता आलात तर सगळ्यांसाठी जेवण बनवा. मीनाताईंनी सांगितलं, मी दिवसभर खूप दमले आहे, मला आता जेवण बनवायची थोडी सुद्धा ताकद राहिलेली नाही. परंतु मीनाताईच्या सुनेने सांगितलं, जेवण नाही बनवणार तर मग आम्ही काय खायचं? मला माहित नाही तू दमली आहे का काय, तुम्हाला जेवण बनवावंच लागेल. मीनाताईचा देखील नविलाज होता, कारण रविकांतरावांना देखील गोळ्या औषधे देऊन ड्रॉप डोळ्यांमध्ये घालून झोपवावं लागणारच होतं, त्यासाठी त्यांना जेवण द्यावंच लागणार होतं. नाही सुनेसाठी आणि मुलासाठी तरी नवऱ्यासाठी त्यांना जेवण करावंच लागणार होतं, म्हणून त्यांनी जेवणासाठी खिचडी राईस आणि पापड तळले. परंतु हे जेवण पाहून सुनबाईने मीनाताईंना खूप सुनावलं आणि सांगितलं, यापुढे आम्हाला पोटभर आणि पौष्टिक खायला द्यायचं, हे असलं जेवण आम्ही खाणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सुनबाई मीनाताईंना मोठमोठ्या ने आवाज देऊ लागली. मीनाबाई उठल्या नव्हत्या, कारण आदल्या दिवशी त्या खूप दमल्या होत्या. दुसऱ्या दिवशी उठायला त्यांना उशीर झाला होता. सुनेने सांगितलं, एवढा उशिरापर्यंत कोणी झोपता का? तुमची तर मजा चालू आहे, मस्त ऐशोआरामात झोपा काढत आहात, इथे मला भूक लागली त्याचं काय? कोण दुसरे येऊन करणार आहे का घरातील कामे? गुपचूप पटकन उठून घरातील कामे करून घ्या आणि मला नाश्ता द्या. मीनाताई म्हणाल्या, हो अगं, काल जरा खूप दमले होते, त्यामुळे जरा मला उठायला उशीरच झाला. मी पटपट बनवते नाश्ता आणि देते तुम्हा सगळ्यांना. मीनाताईंनी मनातून खूप वाईट वाटत होतं.
माझा नवरा रिटायर झाला आहे आणि त्यानंतर रिटायरमेंटचे सगळे पैसे देखील मुलानेही सगळे घेतले. त्यानंतर रिटायरमेंट नंतर पेन्शन येत आहेत आणि त्या पेन्शनचे पैसे देखील सगळे सुनबाईच्या हातामध्ये द्यावे लागत आहे. आमचे पैसे असून देखील आम्हाला त्यांच्या पुढे प्रत्येक गोष्टीसाठी लाचार व्हावे लागत आहे. साधा आम्हाला आमच्या मनाने एकही गोष्ट करता येत नाही. पैसे आमचे, परंतु त्या पैशांवर उड्या मारणारी मात्र मुलगा आणि सून. ह्या गोष्टी आता कुठेतरी मीनाताईच्या मनावरती खटत होत्या. त्यामुळे मीनाताईंनी एक दिवस रविकांतरावांना ऐकून दाखवलं, अहो पैसे आपले, पेन्शनही देखील आपलीच असते आणि या सगळ्यांवरती तोरा मात्र मुलगा आणि सून गाजवते आणि आपण मात्र त्यांच्यासमोर एखाद्या मोलकरणीप्रमाणे काम करत आहोत. काम करून देखील ते आपल्याला चांगलीच वागणूक देत नाही. मग आपण कशासाठी त्यांच्यामध्ये राहायचं? परंतु रविकांतराव म्हणाले, अगं जर आपण आता पेन्शनचे पैसे त्यांना द्यायचे नाही ठरवलं तर घरामध्ये वाद होतील आणि ते वाद नकोय आपल्याला. आता या उतरवयामध्ये वाद घालण्यापेक्षा शांत राहिलेलं बरं, म्हणून रविकांतरावांनी मीनाताईंना सांगितलं. परंतु मीनाताईंनी सांगितलं, किती दिवस आपण आपला अपमान सहन करायचा? आपण या उतरवयामध्ये आहोत, परंतु ठीक आहे ना, आपल्याला देवधर्म करायला कुठे बाहेर जायचं, प्रत्येक गोष्ट घ्यायची परमिशन घ्यावी लागते, हे मात्र मला जमत नाही. यासाठी आपण काहीतरी केलंच पाहिजे. मीनाताईंनी रविकांतरावांना सांगितलं, आता या महिन्याची पेन्शन आपण सुनबाईच्या किंवा मुलाच्या हातामध्ये द्यायची नाही आणि आपण कुठेतरी देवदर्शनाला बाहेर पडण्याचा प्लॅन करूया. रविकांतरावांना देखील मीनाताईंची आयडिया पटली. त्यांनी मित्राला सांगून चारधाम यात्रेला जाण्याची तिकीट बुक केली. म्हणतात ना, माणसाने जन्माला आल्यानंतर मरणाच्या आधी एकदा तरी चारधाम यात्रा पूर्ण करावी. म्हणूनच रविकांतरावांनी मीनाताईंसाठी आणि त्यांच्यासाठी चारधाम यात्रेचे 2 तिकीट बुक केली. पुढच्या आठवड्यामध्येच त्यांनी चारधाम यात्रा ट्रिप निघणार होती. मीनाताई हॉलमध्ये बसून टीव्ही बघत असतात. तेवढ्यात त्यांची सून येते आणि मीनाताईंना म्हणते, आई आज 10 तारीख आहे आणि अजूनही बाबांनी त्यांच्या पेन्शनचे पैसे दिले नाहीत. घरातील सर्व किराणा संपलेल. दिवसेंदिवस घरातील खर्च वाढत चालला आहे. बाबा आल्यानंतर त्यांना सांगा की आजच पेन्शनचे पैसे काढून घेऊन या म्हणून. आणि आता 1 दिवस जरी जास्त झाला तर मग मी पुढे काय करेल हे तुम्हाला ठाऊकच आहे. सुजाता खूप रागाने बोलत होती. यावर मीनाताई म्हणाल्या, सुनबाई, हा 1 महिना तरी तुम्हाला पेन्शनचे पैसे मिळणार नाहीत, कारण मी आणि तुझे सासरे आम्ही दोघेही फिरायला बाहेर जाणार आहोत आणि त्यासाठी तुझ्या सासऱ्यांनी तिकीट सुद्धा काढून आणलेली आहेत. त्यामुळे ह्यावेळी तरी आम्ही पेन्शनचे पैसे तुम्हाला देऊ शकणार नाहीत. सासूबाईचे बोलणे ऐकून सुजाता भडकली आणि मीनाताईंना मोठ्या आवाजात म्हणाली, काय म्हणालात तुम्ही? पुन्हा एकदा बोला पाहू. तुम्ही दोघे ह्या वयात फिरायला जाणार? लाज वाटते की नाही तुम्हाला? म्हातारपणात फिरायला जाताय म्हणे, थोडी तरी लाज बाळगा. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या अंगामध्ये जीव तरी आहे का फिरायला जायला? कुठेतरी धडपडत आणि माझे आणखी काम वाढून ठेवाल. हे पहा, काही गरज नाहीये फिरायला जाण्याची. गुपचूप घरात एका कोपऱ्यामध्ये पडून राहा आणि जसे आम्ही दोघे सांगतोय तसे वागत जा. आले मोठे फिरायला जाणारे, येऊ देत तुमच्या मुलाला. त्यांनाही सांगते तुमचा पराक्रम. त्यांना म्हणते, तुमच्या आई बाबांना म्हातारपणात खूप नवीन नवीन गोष्टी आठवत आहेत. मग तुमचा लेक काय म्हणतोय ते. सुजाता आपल्या सासूला मोठ्या आवाजात बोलत होती आणि मीनाताई नेहमीप्रमाणे घरातल्या आपल्या सुनेचे बोलणे ऐकून गुपचूप होत्या, कारण घरामध्ये त्यांच्या सुनेचे राज्य होते. मीनाताईचे पती रविकांतराव सरकारी नोकरीतून सेवानिवृत्त झाले होते. दर महिना मिळणारे पेन्शनचे पैसे त्यांना नाईलाजाने मुलाला आणि सुनेला द्यावे लागत होते. सून ते पैसे आपल्या मर्जीने खर्च करत होती. त्यात पैशातून घर खर्च ती करून भिशी देखील लावायची. पण जर मीनाताईंनी एखादी वस्तू खरेदी करायची असेल तर मग ते रविकांतजींकडे पैसे नसायचे. सुजाता तिच्या सासूला पेन्शन मधील पैसे 1 रुपया सुद्धा देत नव्हती. पण तरी रविकांतजी आणि मीनाताई सुनेला काही बोलत नव्हते, कारण त्यांना असे वाटत होते की त्यांच्यामुळे घरामध्ये कोणत्याही प्रकारचे वाद होऊ नयेत. त्यामुळेच ते सुनेचे कडवट बोलणे सुद्धा गपचूप ऐकून घ्यायचे. मीनाताईंना आठवले की एके दिवशी रविकांतजींनी आपल्या पत्नीला 1000 रुपयाची साडी आणली. तेव्हा पेन्शनचे 1000 रुपये कमी आलेले पाहून सुजाता भयंकर रागावली गेली आणि आपल्या सासऱ्याला म्हणाली, ह्यावेळी पेन्शनच्या पैशामध्ये 1
1,000 रुपये का बरं कमी आहे? तेव्हा ते म्हणाले, सुनबाई, मी तुझ्या सासूला आज तिचा वाढदिवस आहे म्हणून 1,000 रुपयाची साडी आणली, कारण ती साडी तिला खूप आवडली होती आणि बरेच वर्ष झाले मी तिच्यासाठी एकही साडी खरेदी केली नव्हती. नेहमी तूच तिला तुझ्या काही जुन्या साड्या वापरायला देतेस आणि त्यात जुन्या साड्या ती घरात आणि बाहेर जाताना नेसते. त्यामुळे मी विचार केला की मीनाच्या वाढदिवसाला तिला छानशी साडी खरेदी करून द्यावी. तेव्हा सुजाता म्हणाली, अरे वा, म्हणजे आता सासूबाई तर 1,000 रुपयाची साडी नेसणार, ती सुद्धा म्हातारपणात. अरे देवा, पाहतोयस ना या म्हाताऱ्याला आणि म्हातारीला, यांना तर काही लाज शरम वाटतच नाही. 1,000 रुपये वायफळ खर्च करताना तेही लक्षात आले नाही की आपण शहरात राहतोय आणि शहरामध्ये किती महागाई असते. पण या लोकांना तरी कसे ठाऊक असेल, कारण यांचे तर आयुष्य खेडेगावामध्ये गेले आहे. त्या दिवशी एक नवी साडी घेऊन दिल्याबद्दल सुनेने मीनाताईंना आणि रविकांतजींना एवढे सुनावले की त्या दोघांनी 2 दिवस जेवण सुद्धा केले नाही. बिचारे मीनाताई सुजाताने बोललेले एक एक शब्द आठवून घाबरत होत्या. त्या मनातल्या मनात म्हणाल्या की साडी घेतली म्हणून सुजाताने किती गोंधळ घातला. आता तर माझ्या नवऱ्याने त्या दोघांना न सांगताच पेन्शनचे पैसे तिकीट बुक करण्यासाठी आणि काही पैसे आपल्या खर्चासाठी स्वतःजवळ ठेवले आहेत. मग आता यावेळेस सुजाता काय बोलतेच कोणास ठाऊक. संध्याकाळी मीनाताईचा मुलगा नितीन घरी आला. तेव्हा आल्याबरोबर सुजाताने पुन्हा बडबड करायला सुरुवात केली. तिने नितीनला भडकावले आणि त्याला त्याच्या आईबाबांच्या खोलीमध्ये पाठवून दिले. नितीन खोलीमध्ये आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला, काय बाबा, तुम्हाला म्हातारपणात एका ठिकाणावर बसावे असे वाटत नाही का? जमिनीवर पाय राहत नाही का तुमचे? मी हे काय ऐकतोय? तुम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला आहे आणि तेही मला न विचारता. तुमच्या लक्षात तरी आहे का ह्या महिन्याची 5 तारीख होऊन गेली आणि तुम्ही अजूनही आम्हाला तुमची पेन्शनचे पैसे दिले नाहीत. आम्हाला सर्वांना उपाशी ठेवायचे ठरवले आहेत का तुम्ही? पेन्शन काढली आणि सुजाताने पैसे न देता बाहेर फिरायला जाणार आहे याबद्दल आम्हाला न विचारताही खर्च करून टाकले. मग आता महिन्याचा राशन खर्च कोण करणार? लाईट बिल कोण भरणार आहे? हे बघा, आता सांगतो, मी तर माझे पैसे घरात देऊ शकत नाही. मला काही तुमच्यासारखी सरकारी नोकरी नाही, त्यामुळे पेन्शन ही मिळणार नाही. म्हणून मी माझा पगार सेव्हिंग करतो, जेणेकरून भविष्यात हेच पैसे आमच्या उपयोगाला येतील. आणि सर्वात महत्वाचे, तुम्ही आम्हाला आमच्या म्हातारपणापर्यंत पुरणार नाहीत. त्यामुळे जिवंत आहात तोपर्यंत तरी तुमचे पेन्शनचे पैसे नीट वापरा, म्हणजे आम्हाला द्या. तुम्हा दोघांना एवढे पैसे लागतात कशाला? उगाचच पैसे कुठेही उधळू नका. आई बाबा, ह्या घरामध्ये राहायचे असेल तर तुम्हाला पेन्शनचे पैसे द्यावेच लागतील आणि जर तुम्ही तुमचे पैसे दिले नाहीत तर मी तुम्हाला घराबाहेर काढेल. रविकांतजी मुलाचे बोलणे ऐकत उभे होते. आज ते सुद्धा रागामध्ये होते. त्यांनी विचार केला होता की आता यापुढे ते आपल्या मुलाला आणि सुनेला घाबरणार नाहीत, कारण नेहमी ते दोघं बोलणे ऐकून गप्प राहायचे. पण आज त्यांनी ठरवले होते की आज उगाचच गप्प बसून काही ऐकून घ्यायचे नाही. ते म्हणाले, नितीन, हे मात्र बरं आहे तुझे. आम्हाला फिरायला जाणे तर तुला दिसते, पण तुमच्या स्वतःच्या बायकोला मुलाला घेऊन सगळीकडे फिरायला जातोस ते तुला दिसत नाही का? दर रविवारी तू तुझ्या बायकोला घेऊन पिक्चरला जातोस, तिथून बाहेर येताना जेवण सुद्धा करून येतोस. तेव्हा आम्ही दोघे घरात खिचडी बनवून खातो. तू बाहेर जेवायला जातोस तेव्हा आम्हालाही का घेऊन जात नाही? आमच्या 2 भाकरींसाठी तुमचा खर्च वाढतो का? मग तुम्ही बाहेर फिरायला जाताना बाहेरून जेवण करून येता तेव्हा खर्च होत नाही का? अरे, स्वतःसाठी तर खूप खर्च करतोस, पण ते पैसे घरात खर्च का करत नाहीस? बाहेर जेवायला जाऊन 2-3 हजार खर्च करतोस, तेच पैसे घरात तुझ्या संसारासाठी का वापरत नाहीस? बरोबर आहेस, कसा देशील? तू मला गृहीत धरतोस ना? माझ्या पेन्शनचे मधून हे घर चालत आहात तुम्ही दोघे, मग फुकटचा रुबाब दाखवायचा कशाला? आणि एक देव न करो, पण उद्या जर मी किंवा तुमची आई आजारी पडली तेव्हा मग तुम्ही करशील का आमचा दवाखान्याचा, औषधांचा, गोळ्या औषधांचा खर्च? आणि तू हे विसरला आहेस का? महिनाभरापूर्वी तू आणि तुझी बायको गोव्याला फिरून आलात, तुम्ही दोघे आणि तुमची 2 मुले. अरे, 4 जणांच्या विमानाच्या तिकिटाचा खर्च किती झाला होता हे ठाऊक आहे ना तुला? तुम्ही तर
दिन महिन्याला बाहेर फिरायला जाता ते आम्ही तुम्हाला कधी थांबवले आहे का? की कधी आम्ही तुम्हाला विचारले की एवढे पैसे का खर्च करत आहात? मग आज जर थोडे पैसे आम्ही स्वतःसाठी खर्च करत आहोत, बाहेर फिरायला जात आहोत, तर मग याचा तुम्हाला का त्रास होतोय? तेव्हा नितीनने लगेच मोठ्या आवाजात म्हणाला, बाबा मी माझ्या कमाईचे पैसे माझ्या बायको मुलांवर खर्च करतो, तुमच्याकडून पैसे घेऊन त्यांना फिरायला नेत नाही. तेव्हा बाबा म्हणाले, हे बघ नितीन, यापुढे माझ्याशी बोलताना खाली आवाज करून बोलायचे. जर तू तुझ्या कमाईच्या पैशांनी तुझ्या बायको लेकरांना घेऊन फिरायला जातोस, त्यांच्यावर पैसे खर्च करतोस, तर मग तसेच मी पण माझ्या पेन्शनच्या पैशातून माझ्या बायकोला घेऊन बाहेर जातोय आणि मीही माझे पैसे खर्च करतोय ना. त्यासाठी तुझ्या पुढे हात तर पसरले नाहीत ना मी. वडिलांचे बोलणे ऐकून नितीनला खूप राग आला. नेहमी आई बाबा त्यांचे बोलणे ऐकून गुपचूप खाली खोलीमधून निघून जात होते, पण आज तर त्याला ऐकवत होतं की हे काय त्याला पचले नाही. नितीन म्हणाला, ठीक आहे बाबा, तर मग आज मी एक निर्णय घेतला आहे. यापुढे मी तुम्हा दोघांना फुकट खाऊ घालू शकत नाही. तुम्हा दोघांनाही तुमच्या जेवणाचे पैसे द्यावे लागतील, तेव्हाच तुम्हाला जेवण मिळेल. आता माझ्याकडे सुद्धा एवढे पैसे नाहीत की मी तुम्हा दोघांवरती खर्च उचलू शकेल. असे बोलून नितीन खोलीमध्ये निघून गेला. रविकांतजी म्हणाले, काय पण मुलगा आहेस, आमच्याच पेन्शनच्या पैशातून राशन पाणी भरतोय आणि आमच्याच जेवणाचे पैसे मागतोय. मुलगा तर मुलगा, पण सून सुद्धा काही कमी नव्हती. ती आपल्या सासूला म्हणाली, तुमचा मुलगा दिवसभर किती मेहनत करतोय ते तुम्हाला दिसत नाही, पण जरा आम्ही कुठे बाहेर फिरायला गेलो की लगेच ते मात्र तुम्हाला दिसते. तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर मग त्याने हा विचार केला असता की घरामध्ये सून आहे, मुलगा आहे आणि 2 नातवंड आहेत, त्यांच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवावेत. पण नाही, तुम्हाला तर म्हातारपणात फिरायला जायचे आहे. अरे तुम्ही स्वतःच्या मुलाशी स्पर्धा करत आहात. काही जरी वाटू द्या, आम्ही अजून तरुण आहोत, पण जरा तुम्ही स्वतःकडे बघा. तुमची अर्धी लाकडं स्मशानात गेली आहेत आणि आलेत मोठे फिरायला जाणारे. गुपचूप कोपऱ्यात पडून राहा. एवढे बोलून सून रागाने तिच्या खोलीमध्ये निघून गेली. आपल्या मुलाचे आणि सुनेचे बोलणे ऐकून मीनाताई रडायला लागल्या. त्या भरलेल्या डोळ्यांनी आपल्या पतीला म्हणाल्या, अहो आपण पुन्हा कधीतरी फिरायला जाऊया, पण आता नको. तुम्ही ऐकलं ना, ते दोघे आपल्याला काय बोलले? ते दोघेही रागात आहेत. उगाचच आपण त्यांच्या विरुद्ध वागलो तर ते आपल्याला जेवण सुद्धा देणार नाहीत. आपल्याला खूप त्रास होईल त्याचा आणि ते दोघेही म्हातारपणात आपले जगणे मुश्किल करून ठेवतील. तेव्हा रविकांतजी म्हणाले, मीना तू अजिबात काळजी करू नकोस. मी असताना तुला आता कोणी काही बोलणार नाही. आतापर्यंत ते जे काही बोलले ते खूप ऐकून घेतलं आहे आपण. यापुढे मी त्या दोघांचे काही सहन करून घेणार नाही. रविकांतजीने आपल्या पत्नीचे अश्रू पुसत म्हणाले, आता आपण मन मारून जगायचे नाही. मी या माझ्या लहानपणी गरिबी पाहिली, तरी माझ्या आईबाबांनी कष्ट करून मला शिकवले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला गरिबीची जाणीव होती म्हणून मी शिकलो. पण आपल्या मुलाचे तसे नाही. त्याला सर्व काही आयते मिळाले आहे. त्याला गरिबी काय असते हे ठाऊकच नाही. अगं माया, नितीन लहान असताना आपण त्याला कधी काही कमी पडून दिलेच नाही. त्याचा प्रत्येक हट्ट पूर्ण केला. चांगल्या शाळेत कॉलेजमध्ये घातले. मला वाटले मुलगा चांगला शिकला तर त्याच्या आणि आपल्या आयुष्याचे सोने होईल, म्हणून पैसे भरून इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेऊन दिले. त्याच्या शिक्षणासाठी नेहमीच पैसे वाचवले. विचार केला होता जर मुलगा शिकला तर आपल्या म्हातारपणात आरामात राहता येईल, आपण आपल्या जबाबदारीतून मुक्त होऊ. पण आता म्हातारपणात तर ह्या मुलानेच आपल्यावर बंधने घातली. त्याच्या बायकोच्या तालावर नाचवायला लागतो आहे. त्यामुळेच आपल्याला मन मारून जगावे लागत आहे. अगं तेव्हा आपल्या खांद्यावरती आपल्या मुलाची जबाबदारी होती, पण आता आपण खर्च सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. तर मुलाने सुनेने आपल्याला मुक्त होऊन दिलेच नाही. तू अजूनही या वयात किचनमध्ये काम करत असते आणि मीही गावभर फिरतो. तिला तिच्या चुका सांगितल्या की मग खूप राग येतो. खरे तर तुझे सर्व चुकले आहे. लग्नानंतर झाल्यानंतर तू तिच्यावर जबाबदारी टाकलीच नाही. सर्व काही स्वतः केलं, त्यामुळे ती निवांत आहे. ती फक्त माझ्या पेन्शनचे सर्व पैसे घेऊन मलाच डोळे वटारून बोलते. मीनाबाई उदास होऊन म्हणाल्या, आता करायचे तरी काय? आपल्या नशिबातच असे लिहिलेले असले तरी
म्हणाला, मी यापुढे असं राहू शकत नाही. मी जो काही विचार केला आहे त्याप्रमाणे मी वागेन. दुसऱ्याच दिवशी रविकांतजींनी दोघांचे विमानाची तिकिटे काढून आणलेली. रविकांतजींनी दरमहा 30,000 रुपये पेन्शन मिळते. त्यातून त्यांनी 15,000 रुपयांचे तिकीट काढले आणि 15,000 रुपये स्वतःच्या जवळ खर्च करण्यासाठी ठेवले. त्यांनी घरी येऊन आपल्या पत्नीला तिकिटे दाखवली. तेव्हा मीनाताई घाबरल्या. त्या म्हणाल्या, आपण जायला नको, राहू द्या, हट्ट सोडा, उगाचच घरामध्ये भांडणतंटा नको, आपली सून आपले जगणे मुश्किल करेल. तेव्हा रविकांतजी म्हणाले, मीना, तुला घाबरण्याची काही गरज नाही. आपण सुनेने किंवा मुलाच्या आश्रित नाही. हे पैसे माझ्या पेन्शनचे आहेत आणि माझे पैसे मी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करणार आहे. दुसऱ्या दिवशी त्यांनी मीनाताईंसाठी 2 नवीन साड्या आणल्या आणि स्वतःसाठी 2 जोड कपडे खरेदी केले आणि मीनाताईंच्या हातामध्ये पिशवी देत म्हणाले, हे घे मीना, तुझे आणि माझे सामान पॅक कर. 2 दिवसानंतर आपल्याला निघायचे आहे. त्यांचा मुलगा आणि सून रागाने सर्व काही पाहत होते. तेव्हा नितीन म्हणाला, आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, आता तुम्हाला मी या घरामध्ये ठेवू शकत नाही. तुम्हाला जाऊ नका म्हणून सांगितले होते, तरी सुद्धा तुम्ही जात आहात. मला तर असे वाटत आहे की तुम्ही हे मुद्दाम करत आहात. त्यामुळे मी आता तुम्हाला एक क्षणही सहन करू शकत नाही. आता तुम्हाला तुमची राहण्याची व्यवस्था दुसरीकडे कुठेतरी करावी लागेल. तेव्हा रविकांतजी मुलाला म्हणाले, नितीन, आम्ही राहण्याची सोय का करायची? तू जिथे उभा राहून बोलत आहेस ना, ते घर माझे आहे. माझ्या कष्टाच्या पैशांनी खरेदी केला आहेस. हा प्लॉट मी माझ्या फंडातून पैशातून खरेदी केला होता आणि हे घर बांधले, तेही माझ्या स्वतःच्या पैशाने. आणि कायद्याने म्हणशील तर हे माझेच घर आहे आणि तू मलाच माझ्या घरातून बाहेर हो म्हणत आहेस. अरे, जाणार तर तुम्ही दोघे आहात ह्या घरातून. उद्या मी आणि मीना बाहेर फिरायला जाणार आहोत, तेही 10 दिवसांसाठी. 10 दिवसांनंतर येऊ आणि ह्या 10 दिवसात तुम्ही तुमची राहण्याची सोय दुसरीकडे कुठेतरी करा. आपल्या वडिलांचे बोलणे ऐकून मुलाच्या आणि सुनेच्या तोंडावर 12 वाजले. त्यांना स्वतःच्या कानावर विश्वासात बसत नव्हता की त्यांचे वडील कधी अशा प्रकारे त्यांच्याशी बोलतील, त्यांनाच घराबाहेर काढतील. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा, जर तुम्ही आम्हाला या घरातून बाहेर काढलं तर मग तुम्हाला जेवण कोण बनवून देईल? म्हातारपणात तुमची काळजी कोण घेईन? शेवटी आम्हीच तुमच्या कामी येणार आहोत. तेव्हा लगेचच रविकांतजी म्हणाले, सुनबाई, तू आधी तुझ्या डोक्यातून हा गैरसमज काढ की आम्हाला तुमची गरज लागेल किंवा आम्ही तुमच्या आश्रित आहोत. आता आम्हाला तुम्हा दोघांच्या आश्रयाची काहीही गरज नाही. अगं, माझे एवढे मोठे घर आहे की मी या घरामध्ये 2 लोकांना भाड्याने ठेवेन आणि घरकामासाठी एक कामवाली लावेन. मी माझ्या पेन्शनचे पैसे अगदी माझ्या मर्जीप्रमाणे खर्च करेन. तू आमची काळजी करू नकोस. फक्त स्वतःचा विचार कर की आता तुमचे पुढचे दिवस कसे होईल. रविकांतजींचा राग पाहून दोघेही दंग झाले. रविकांतजींनी आणि मीनाताईंनी दोघेही आपल्या खोलीतून निघून गेले. दुसऱ्या दिवशी ते दोघेही तयार होऊन खोलीतून बाहेर आले. त्यांच्या एका हातामध्ये बॅग आणि दुसऱ्या हातामध्ये विमानाची तिकीटं होती. रविकांतराव मुलाला आणि सुनेला आवाज देत म्हणाले, नितीन, आम्ही 1 महिन्यानंतर परत येणार आहोत. तोपर्यंत तुम्ही दुसरीकडे कुठेतरी राहण्यासाठी तुमची राहण्याची व्यवस्था करा. एवढे बोलून रविकांत आपल्या पत्नीचा हात घेऊन निघून जाण्यासाठी निघून गेले. आज त्यांचे एक स्वप्न पूर्ण होणार होते. त्यांच्या बायकोसोबत फिरायला जाण्याची आणि त्यांच्या पत्नीची सुद्धा इच्छा पूर्ण होणार होती. मीनाताई त्यांच्या डोळ्यातील आनंद अश्रू तर थांबवतच नव्हते. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात चांगले दिवस आले होते. रविकांतजी म्हणाले, मीना, तू खुश तर आहेस ना? मला फक्त तुला आनंदी बघायचे आहे. कितीतरी दिवसांपासून आज आपण मनसोक्त जगलो आहोत. अगं, आपल्या काही इच्छा असतील का की आपल्या म्हातारपणासोबत आपल्या इच्छा सुद्धा मरून गेल्या आहेत? तेव्हा मीनाताई म्हणाल्या, बरोबर बोलत आहात तुम्ही. आपल्या मुलाने आणि सुनेने ते आपल्या चेहऱ्यावरचे हसू हिरावून घेतले होते. प्रत्येकाला आपले आयुष्य आपल्या पद्धतीने जगण्याचा हक्क आहे, मग तो तरुण असो किंवा म्हातारा. आणि तसेही म्हातारपणात तर माणसाचे मन अगदी लहान मुलांसारखे असते. पण आजकालच्या नितीनसारख्या मुलांना तर हे पटतच नाही. त्यांना फक्त स्वतःच्या आनंदाशी मतलब आहे. स्वार्थी असताना अशी मुले आई वडिलांच्या सुखदुःखाबद्दल किती इच्छांबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं. रविकांतजी म्हणाले, अगं मीना, हे एक फार बरे झाले, आपल्याला पेन्शन तरी मिळते. म्हणूनच तर आज आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर आपल्या मुलाशी बोलू शकत आहोत. पण त्या आईवडिलांचे काय, ज्यांनी आपली सर्व जमापुंजी आपल्या मुलांवर खर्च केली आणि आपल्या म्हातारपणासाठी काही शिल्लकच ठेवले नाही. आणि तीच मुले जर आपल्या आईवडिलांना त्रास देत असतील तर मग त्या आईवडिलांनी काय करायचे? ते बिचारे आपले म्हातारपण कसे जगत असतील? माझे तर असे म्हणणे आहे की माणसाचे जिवंत असेपर्यंत आपले सर्व काही मुलांना देऊ नये. काही आईवडील असा विचार करतात की आपले
जे काही आहे ते सर्व मुलांचेच आहे. मग प्रेमापोटी मुलांना सर्व देऊन टाकतात आणि त्यानंतर काही दिवसांनी आईवडील मुलांना सुनांना नकोसे होतात. म्हणूनच प्रत्येक आईवडिलांनी जिवंत असेपर्यंत कोणतीही प्रॉपर्टी मुलांच्या नावावर करू नये. प्रॉपर्टीचे पैसे आपल्या हाती ठेवावे. जर आपल्या हातात सर्व काही असेल तर समजून जायचे की आपले म्हातारपण सुरक्षित आहे, आणि जर आपल्याजवळ काहीच नसेल तर समजायचे की म्हातारपणात मुलांकडून त्रास हा निश्चित आहे. अगं, आज आपल्याकडे पैसे आहेत म्हणून तर आपण आपल्या पेन्शनच्या जोरावर भारतभर प्रवास करत आहोत. नाहीतर आपला मुलगा आपल्याला घराबाहेरही जाऊ देत नव्हता. त्यानंतर दोघांनी खूप गप्पा मारल्या. 10 दिवस आनंदात गेले. 10 दिवसानंतर रविकांतजी आणि मीनाताई घरी पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की नितीनच्या डोक्याला हात लावून बसला होता. आई वडील आले पाहून त्याने आई वडिलांचे पाय धरले आणि म्हणाला, बाबा मला माफ करा, मी चुकलो. आता यापुढे मी कधी तुम्हाला त्रास देणार नाही. आई वडील दोघेही एकमेकांकडे पाहतात तेव्हा रविकांत विचारतात, सुजाता कुठे आहे? तेव्हा नितीन रडायला लागतो आणि म्हणतो, बाबा तुम्ही गेल्यानंतर सुजाताला अचानक चक्कर आली आणि जमिनीवर पडली. तेव्हा मी तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो. डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या तेव्हा त्यातल्या तिला एक जीवघेणा आजार झाल्याचे समजले. आजपर्यंत मी माझ्या पगारातील एकही पैसा घरात न देता भविष्यात उपयोगी पडेल म्हणून ठेवला. ते सर्व पैसे किंवा त्याहून जास्त पैसे आता मला सुजाताच्या उपचारांवर खर्च करावे लागणार आहेत. आजपर्यंत तुम्ही तुमच्या पेन्शनवर घर चालवलं होतं आणि मी माझे पैसे फक्त माझ्यासाठी आणि माझ्या बायकोसाठी, मुलांसाठी वापरले. मी एकदाही तुम्हाला विचारले नाही की बाबा तुम्हाला खूप खर्च होतोय. मीही थोडाफार हातभार लावतो. मी कधीच आईला किंवा तुम्हाला माझ्याकडून काही दिलेच नाही. तर मी फक्त घेत आलो. म्हणूनच देवाने मला आज सुजाताच्या जीवघेण्या आजाराची एवढी मोठी शिक्षा दिली आहे. बाबा आज मला आणि सुजाताला खूप पश्चाताप होतोय. आमच्यावर खूप मोठे संकट ओढवले आहे. तुम्ही म्हणाला होता 10 दिवसात घर खाली करा, पण मला आणखी थोडा अवधी द्या असे म्हणून तो रडू लागला. मुलाला रडताना पाहून मीनाताईंच्या डोळ्यातून पाणी आले. शेवटी आईचं अंतकरण आहे ते. पण रविकांतराव हाताची घडी घालून उभे होते. ते म्हणाले, नितीन तुझ्यावर विश्वास ठेवावा असा तू नाहीस, त्यामुळे मला आधी सुनबाईचे रिपोर्ट दाखव. नितीनने लगेच वडिलांना हातात फाईल दिली. त्यांनी फाईल चेक केली तेव्हा खरेच नितीन काही बोलत होता ते खरे होते. रविकांतजींनी डोळ्यावरचा चष्मा काढला आणि त्याला विचारले, डॉक्टर काय म्हणाले? नितीन म्हणाला, डॉक्टरांनी सांगितले की लवकरात लवकर उपचार सुरू करावे लागतील. साधारण 10 लाख रुपये खर्च येईल असे म्हणाले. तेव्हा रविकांतजी म्हणाले, ठीक आहे, उद्या सुनबाईला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ. तू पैशांची काळजी करू नकोस. पैसे कमी पडले तर आपली गावाकडची जमीन विकू. दुसऱ्याच दिवशी नितीन सुजाताला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला आणि डॉक्टरांनी सुजातावर उपचार सुरू केले. काही महिन्यांनी सुजाताच्या तब्येतच सुधारणा झाली. सुजाता आणि नितीन हॉस्पिटलमधून घरी आले. मीनाताईंनी भाकरीचा तुकडा सुजातावरून ओवाळून टाकला. घरी आल्याबरोबर सुजाता आणि नितीनने आई वडिलांचे पाय धरले. नितीन म्हणाला, बाबा तुम्ही महान आहात. आज सुजाता फक्त तुमच्यामुळे जिवंत आहेत. मी आणि सुजाताने तुम्हाला आणि आईला किती त्रास दिला तरी तुम्ही तिच्यासाठी एवढे काही केले. रविकांतजीने नितीनला आणि सुजाताला उठवले आणि म्हणाले, नितीन एक सांगतो, मी हे सर्व फक्त माझ्या 2 नातवांसाठी केले आहेत. लहान मुलांना आई किती महत्वाची असते हे माझ्याशिवाय आणखी कोणाला ठाऊक असेल. असो. तेवढ्यातच मीनाताई त्यांच्या खोलीतून बॅग भरून बाहेर आल्या. रजनी म्हणाली, अहो तुम्ही कुठे जात आहात? रविकांतजी म्हणाले, आम्ही गावी राहण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा मला माफ करा, मी तुम्हाला दोघांना ओळखायला चूक केली. मी मात्र खूप त्रास दिला, पण मला एक संधी द्या. यापुढे मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. तुमच्याकडून पेन्शनचे पैसेही घेणार नाही, पण तुम्ही आम्हाला सोडून जाऊ नका. त्यानंतर सुजाता मीनाताईंच्या समोर हात जोडून म्हणाली, आई तुम्ही तरी सांगा ना बाबांना, आम्ही तुम्हाला काही बोलणार नाही. तेव्हा मीनाताई म्हणाल्या, अहो मी काय म्हणते, सुजाता आणि नितीनला त्यांची चूक समजली आहे. तसेही ती आता हॉस्पिटलमधून आली आहे, मग आपण तिच्याजवळ थांबले पाहिजे ना. तेव्हा रविकांत म्हणाले, तुझा हाच तर स्वभाव पाहून लोक तुला त्रास देत आहे. जरा कोणी 2 शब्द गोड बोललेत की लगेच तेवढेच तुला पुरेसे असते. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा खरंच तुम्ही आम्हाला एक संधी देऊन तर बघा. हे पहा, मी माझ्या मुलांची शपथ घेऊन सांगते, मी तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. म्हणून मीनाताईंनी सुजातावरती हात उचलला
आणि म्हणाल्या, खबरदार, यापुढे त्या निष्पाप मुलांची शपथ घेतलीस तर. तेव्हा रविकांतजी आपल्या पत्नीकडे पाहत म्हणाले, तुझे हे रूप यापूर्वी दाखवले असते तर आपल्याला कोणीही त्रास देण्याची हिंमत केली नसती. ते पुढे म्हणाले, ठीक आहे, मी तुम्हा दोघांसाठी एक संधी देतो, पण माझे काही अटी आहेत. मी आता यापुढे माझ्या पेन्शनचे सर्व पैसे देणार नाही. मी फक्त दरमहा 10,000 रुपये देईन. बाकीचे 20,000 रुपये मी माझ्याजवळ ठेवणार आहेत, कारण मला माझ्या आणि माझ्या पत्नीच्या औषधांचा खर्च सुद्धा आहे आणि आम्हाला सारखे सारखे तुम्हाला पैसे मागायला चांगले वाटत नाही. माझे पैसे मला तुम्हाला मागावे लागतात आणि हे मान्य नाही. आणि हो, आणखी एक, जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत तोपर्यंत या घराचे मालक आम्ही दोघं पती पत्नी आहोत, हे लक्षात असू द्या. तेव्हा सुजाता म्हणाली, बाबा, आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. नितीन म्हणाला, बाबा, मी आता तुमच्याकडून पैसे घेणार नाहीत. घरातील राशन, लाईट बिल सर्व काही मी बघेन. त्यानंतर दुसऱ्याच दिवसापासून सुजाताच्या वागण्यात फरक दिसू लागला. ती सकाळी लवकरात लवकर उठून घरातील कामे करू लागली. तेवढ्यात मीनाताई मंदिरातून घरी आल्या. तेव्हा त्यांनी पाहिले की सुजाता किचनमध्ये काम करत होती. त्या पटकन किचनमध्ये गेल्या आणि सुजाताला म्हणाल्या, अगं सुजाता, तुला कालच तर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. तू लगेच कामे करू नकोस, काही दिवस आराम कर, मी कामे करेन. तिने सासूकडे पाहिले आणि मनात म्हणाली, यांना माझी किती काळजी आहे. मी उगाच चांगल्या माणसांना त्रास दिला याचा आता सुजाताला पश्चाताप होत लागला. ती म्हणाली, सासूबाई, मी ठीक आहे. तरी आता सुजाताला तिच्या सासूबाईंनी प्रत्येक कामात मदत करत होत्या. नितीन सुद्धा आता त्याच्या वडिलांकडून एकही रुपया न घेता व्यवस्थित घर चालवत होता. मुलगा आणि सून झालेला बदल पाहून मीनाताई आणि रविकांतराव यांना म्हणाल्या, आपला मुलगा रस्ता चुकला होता, त्याला त्याची चूक समजली, यासाठी मी देवाचे आभार मानते. तेव्हा रविकांतजी म्हणाले, मीना, अगं तसे नाही, सुजाता आजारी होती तेव्हा त्याला आपली गरज पडली आणि तेव्हाच त्याला संकटात असताना आई वडिलांची किंमत कळाली. काही मन, पण दोघा नवरा बायको चांगला बदल घडून आला आहे, हे नक्की. असो, दोघांनी सुखाचा संसार करावा, याशिवाय आपल्याला तरी काय हवे, बरोबर ना? मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये कठोर निर्णय घ्यावेच लागतात. थोडेसे स्वार्थी वागावे लागते, बोलावे लागते, कारण आजकाल लग्न झालेली काही मुले आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बायका सुद्धा आई वडिलांना गृहीत धरतात. काही मुले तर बायकोच्या सांगण्यावरून आई वडिलांना घरातून बाहेर सुद्धा काढतात. मुले देखील जर बायको समोर आई वडिलांचा अपमान करत असतील तर मग सुना देखील नवऱ्याचे पाहून सासू सासऱ्यांना त्रास देतात. तसेच आजच्या ह्या युगामध्ये ही गोष्ट सुद्धा सत्य आहे. जर तुमच्याजवळ पैसे आहेत तर तुम्हाला इज्जत आहे, जर पैसे नसतील तर तुम्हाला कोणी विचारणार नाही. त्यामुळे नेहमी तुमच्याकडे काहीतरी शिल्लक ठेवा, कारण पैशाच्या जोरावर तुम्ही स्वतःचे आयुष्य स्वाभिमानाने जगू शकता. आणि जर तुम्ही असं काही केलं नाही तर तुमचं आयुष्य हे रोडवर आल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. कारण आयुष्याच्या शेवटी कोणी कोणाचं नसतं. पैसा असेल तरच मुलं तुमची असतात, नाहीतर आपणच आपले एकट्यांना असतो. मीनाताई आणि रविकांतरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला आणि आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला, चांगला वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.